नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला आज अचानक आक्रमक झालेले बघायला मिळाले आणि त्यांच्या आक्रमक भूमिकेतूनच त्यांनी थेट पक्षातील 7 जणांची हकालपट्टी केली आणि त्यामागचं नेमकं कारण काय आणि कोण होते ते 7 जण आणि का त्यांची या एकनाथ शिंदे गटाचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी या 7 जणांवरती ही कारवाई केलेली आहे। तर का कारवाई झाली हेच आपण बघू। तर मित्रांनो, नाहटा यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याबद्दल त्यांनी हकालपट्टी केल्याची भूमिका घेतलेली आहे। तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विजय नाहटा यांना मदत करणाऱ्या पक्षातील 7 प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। नाहटा यांच्या बंडखोरीला साथ देऊ नका अशी भूमिका मुख्यमंत्री यांनी घेतली होती। ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही वाशीतील मेळाव्यात तशी भूमिका मांडली होती। त्यानंतरही नाहटा यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय थेट या ठिकाणी आता एकनाथ शिंदे यांनी घेतला। बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली असून त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। महायुतीत भाजपमध्ये हे बंड सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनीही बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। संदीप नाईक यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी काही दिवस अगोदर नाहटा यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते। मात्र संदीप नाईक यांच्या बंडाचा सुगावा लागताच शरद पवार यांनी नाहटा यांचा प्रवेश थांबविला। पुढे संदीप नाईक यांच्या प्रवेशामुळे नाहटा यांना तुतारी हाती घेणे शक्य झाले नव्हते आणि बंडखोरीच्या या वातावरणात शिवसेना शिंदे गटातील पक्षातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी जाहीरपणे नाहटा यांच्याबरोबर दिसू लागले होते। त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली देखील होती आणि मुख्यमंत्र्यांनी देखील हे बंड खपवून घेतले जाणार नाही असा थेट इशारा दिला होता। खासदार नरेश म्हस्के यांनी काही दिवसांपूर्वीच एका एक सभा घेतली आणि नाहटा यांना साथ देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिला होता। त्यानंतर काही नेते नाहटा यांच्याबरोबर दिसत देखील होते आणि ते आपल्याला बघायला देखील मिळत होते। अखेर यापैकी 7 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी थेट घेतला। विजय नाहटा यांच्या पक्षाला शहर प्रमुख विजय माने आणि नेरूळ भागातील माजी नगरसेवक दिलीप घोडकेकर यांनी साथ दिली होती। महायुतीच्या वाशी येथील मेळाव्यात माने आणि घोडकेकर दोघेही उपस्थित राहिले होते। या मेळाव्यात माने यांनी महायुतीला साथ देण्याचे जाहीर करताच पक्षावर अन्याय झाल्याचेही म्हटले। मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी हकालपट्टीचे आदेश काढतानाच माने यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। दिलीप घोडकेकर यांची मात्र पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तर याशिवाय नाहटा यांचे कडवे समर्थक सानपाडा विभागाचे उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव, नेरूळचे उपजिल्हा प्रमुख संजय भोसले, तुर्भे विभाग प्रमुख अतिश घरत आणि वाशी संपर्क प्रमुख कृष्णा सावंत, सानपाडा विभाग प्रमुख देवेंद्र चोरगे आणि सानपाडा विभाग प्रमुख संजय वासकर यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचा हा सर्वात मोठा निर्णय। यांनी थेट 7 जणांची पक्षातून हकालपट्टी करून या ठिकाणी पक्षाला व्यवस्थित करण्याचं जाहीर केलेलं आहे।